लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। बारामती, सोलापूर, माढा, सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातील एकूण 11 मतदारसंघांचा समावेश। यंदाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार आणि राम मंदिर नव्हे तर बेरोजगारी आणि महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे। CSDS संस्थेच्या सर्वेक्षणातून बाब स्पष्ट। आमची शिवसेना नकली होती तर मातोश्रीवर नाक रगडत का आला होता? अमित शहांच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर। शिंदे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांना भेटणार। उमेदवारीचा तिढा कायम असताना बोरस्तेंच्या भेटीमुळे भुवया उंचावल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि यवतमाळचा दौरा करणार। नांदेडच्या हदगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर। अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या विशाल पाटील यांना धक्का। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रचारात एका दिवसाचा सुद्धा खंड नाही। आज नागपूरच्या मनीष नगरमध्ये प्रचाराला सुरुवात। अवकाळी पावसामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात पिकांचं नुकसान तर परभणीच्या पूर्णा तालुक्यातही शेतकऱ्यांना फटका। लासलगाव बाजार समितीमध्ये तब्बल 8 दिवसांनी कांदा लिलाव सुरू। कांद्याला सरासरी 1,500 दर तर जास्तीत जास्त 2,900 रुपयांचा भाव। CAA, NRC आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्ये होऊ देणार नाही। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पुनरुच्चार। अभिनेते सयाजी शिंदेंच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।